आज आपण आहोत एक्झॅक्टली मेन चरोली फाट्यावरती. आणि ह्या चरोली फाट्यावरती रोडच्या आजूबाजूला तुम्हाला कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे ह्या लोकेशनची. जरी माहित नसेल तर समजून घ्या, हा आहे बीआरटी रोड. आणि ह्या बीआरटी रोड पासून तुम्हाला कनेक्टिव्हिटी बघायला मिळणार आहे विश्रांतवाडी, दिघी, त्याचबरोबर ते तुम्हाला विमाननगर, खराडी, येरवडा असा हा बीआरटी रोड आहे. आणि ह्या बीआरटी रोड जवळ आपल्याकडे चांगल्यात चांगले 2 ते 3 प्रोजेक्ट एकदम रोड टच आहेत, जे की तुम्हाला एकदम प्रीमियम फील पण देतील आणि त्याचबरोबर तुमचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्डनेस पण वाढवणार आहे. तर अशाच ह्या लोकेशनला आपण एक चांगला प्रोजेक्ट एक्सप्लोर करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK आणि 3 BHK पण आहेत. 2 BHK तुमचं जर पॅकेज वगैरे जर सांगितलं तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे प्रोजेक्ट वरती जाऊन. कारण का तर ह्या लोकेशन वरती तुम्हाला हा जो रोड दिसतोय, ही जी कनेक्टिव्हिटी दिसते, ही सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे. चरोलीमध्ये सगळ्यात मोठा प्लस फॅक्टर हा आहे की ऑलरेडी रोड्स वगैरे सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला ऍक्सेस करायला कुठल्याही एरियामध्ये जायला एकदम इझी पडतं. तर ह्या लोकेशनचा आपण बघणार आहोत 2 BHK आणि 3 BHK असलेला प्रोजेक्ट. कारण का तर सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट आहे आणि ह्या रोडवरती. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता डायरेक्टली जाऊया आपण साइड वरती आणि बघूया पूर्णपैकी सॅम्पल फ्लॅट, कॉस्टिंग, बजेट, अम्युनिटीज सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. चला फ्लॅट बघूया. आता आपण बघणार आहोत एक्झॅक्टली 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट आणि 2 BHK पण. एलिव्हेशन तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने एलिव्हेशन असणार आहे. आणि देन त्यानंतर आपण बघूया एक्झॅक्टली सॅम्पल फ्लॅट तुमचा. जसं तुम्ही सॅम्पल फ्लॅटमध्ये येत आहेत त्याचबरोबर स्टार्टिंगला तुम्हाला इथं भेटते तुमची एंट्रन्स लॉबी, जी की प्रत्येक फ्लॅटला असते. आणि त्याचबरोबर ते तुम्हाला भेटतं एक वुडनमध्ये खूप मोठ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला फिटिंगमध्ये असलेलं डोअर्स. त्यानंतर आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला एकदम स्पेशियस असा तुम्हाला लिव्हिंगचा एरिया मिळतो. आणि ते पण त्याला अटॅच तुम्हाला असणार आहे ह्या साईडला एक कवर्ड बाल्कनीचा एरिया, जे की पूर्णपैकी कवर्ड असणार आहे. आता ह्या प्रोजेक्टमध्ये 2 BHK आणि 3 BHKचा जोही सॅम्पल बनवला आहे, मी याच्यामध्येच तुम्हाला दोन्ही सॅम्पल दाखवणार आहे. व्हिडिओ व्यवस्थित प्रॉपर बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये सगळ्यात स्पेशियस बघितलं तुम्हाला एकदम कॉर्नरला येतो हा तुमचा डायनिंगचा एरिया येतो, जो की तुम्हाला डिस्टर्ब करत नाही तुमच्या लिव्हिंगमध्ये आणि किचनमध्ये पण. किचन पण तुमचं प्रॉपर प्रायव्हेट राहतं. त्याच्या मागलं रिझन आहे की एकदम स्पेशियस असलेला हा लेआउटचा एरिया. हा मार्बलमध्ये हेच तुम्हाला मिळणार आहे बघायला तुमच्या किचनमध्ये, जेणेकरून तुम्हाला तुमचं किचन जे आहे एकदम आउटस्टँडिंग आणि एकदम जबरदस्त दिसते. आता तुम्हाला माहिती आहे 2 टॅब्स असतात. 2 टॅब्समध्ये जे बघितलं तर सगळ्यात पहिला टॅब जो तुम्हाला बघायला मिळतो PCMC कॉर्पोरेशनचा पाणीचा असेल. आणि दुसरा जो असतो तो असतो तुमचा इन हाऊस म्हणजे सोसायटीमधले बोरवेल्स असतील किंवा स्टोरेजचा असेल. तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला इथं बघायला मिळतात. त्यानंतर ड्राय बाल्कनीचा एरियाचं प्रोव्हिजन तुम्हाला इथंच दिलेलं आहे. याच्यामध्येच तुम्हाला करायचं आहे ड्राय बाल्कनीचं, जेणेकरून तुम्हाला बेस्ट यूज होईल त्याचा. आता सगळ्यात पहिले आपण बघतोय 2 BHK, त्यानंतर मी तुम्हाला 3 BHK पण कसा कन्वर्ट होणार आहे ते पण दाखवतो. तर सगळ्यात पहिले बघूया आता तुमचा किड्स बेडरूमचा एरिया, जो की एकदम स्पेशियस आणि एकदम मोठा असणार आहे. ह्या पद्धतीनं याला वॉर्डरोब्स वगैरे ठेवण्यासाठी भरपूर जागा तुम्हाला दिलेली आहे. आणि ह्या साईडला तुमची विंडो असणार आहे, जिथून तुम्हाला व्हेंटिलेशन येणार आहे. सगळ्यांनाच आवडतो आपला मास्टर बेडरूम. ह्या मास्टर बेडरूम म्हणलं की तुम्हाला टॉयलेट बाथरूम पण आला आणि तुम्हाला एक कवर्ड बाल्कनी पण आली. तुम्हाला सगळे 2 BHK डबल बाल्कनीवाले आहेत. आणि 3 BHK पण तुम्हाला डबल बाल्कनी मिळणार आहे. हा सगळ्यात मोठा मास्टर बेडरूम आहे तुमचा. याला अटॅच असणार आहे तुमची एकदम बेस्ट बाल्कनी. आणि ज्या वेळेस तुम्ही बाथरूममध्ये येता, बाथरूमचे साईजेस पण एकदम बेस्ट आहेत, एकदम स्पेशियस. ह्या बाथरूममध्ये तुम्हाला फिटिंग्स ज्यावेळेस तुम्ही बघता जागवारच्या सेराच्या फिटिंग्स आहेत, ज्या की तुम्हाला प्लगिन्स असतील, त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये असतील, एकदम बेस्ट क्वालिटीच्या फिटिंग्स असतात. त्यानंतर इथं तुम्हाला वॉश बेसिन दिलेला आहे. आणि त्याचबरोबर ती कॉमनचा जो टॉयलेट बाथरूम आहे तो पण एकदम मोठा आणि स्पेसियस आहे. मॅक्झिमम ठिकाणी इथं कॉम्पॅक्ट केला जातो, पण इथं तुम्हाला एकदम स्पेशियस दिलेला आहे. तर असा हा झाला तुमचा 2 BHKचा कार्पेट एरिया. आणि तुम्ही म्हणता सर की 3 BHK कसा दाखवणार, तर तुम्हाला 3 BHK पण दाखवतोय. तोचा स्क्वेअर फीट असणार आहे 945.
आता हा जो 2 BHK बघितला तुम्ही, याच्यामध्ये सगळ्यात प्लस म्हणलं तर बटरफ्लायचा कन्सेप्ट असतो. तो म्हणजे असणार आहे तुमचा हा इथे. हा झाला तुमचा प्रायव्हेट 3 BHKचा फर्स्ट बेडरूम. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 3 BHK पकडता तर त्याच्यामध्ये तुमचे जे 3 बेडरूम येतात त्यामधले आपण बघितले 2 बेडरूम, जे की पहिला किड्स बेडरूम, त्यानंतर मास्टर बेडरूम जो तुम्ही तुमचा करू शकता. आणि हा जो बेडरूम साईज आहे, हा मोठा बेडरूम साईज आहे. हा फक्त तुमच्यासाठी आहे, जो गेस्ट बेडरूम तुम्ही करू शकता किंवा हा तुमच्यासाठी पण यूज करू शकता. याला अटॅच टॉयलेट बाथरूम असणार आहे, त्यामुळे तुमची प्रायव्हसी आणि तुमच्या बाकीच्या गोष्टी सगळ्या एकदम प्रायव्हेट राहतील. असा हा 3 BHK यामध्ये आपण बघणार आहोत हा एकदम लॅविश डिझाईन केलेला प्रोजेक्ट. ॲम्युनिटीजमध्ये गार्डन, क्लब हाऊस, जिम वगैरे सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता अशा ह्या लक्झरियस प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत ॲम्युनिटीजमध्ये वर्ल्ड क्लास. त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर गार्डन असेल, क्लब हाऊस असेल, जिम असेल, ओपन योगाचा स्पेस असेल, त्याचबरोबर ते तुम्हाला सिनियर सिटीजनसाठी जागा असेल, अशा मल्टिपल ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत यामध्ये. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट जी असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये स्क्वेअर फीट. आता तुम्हाला मी दाखवलं 2 BHKचा पण बघितला आपण आणि 3 BHK पण बघितला एक्झॅक्टली कसा होतोय तर सगळ्यात बेस्ट पार्ट आहे 2 BHKचा. याच्यामध्ये तुम्हाला कार्पेट एरिया मिळतो 705. हा स्क्वेअर फीट जो आहे हा तुम्हाला डबल बाल्कनीवाला आहे आणि याचं टोटल पॅकेज तुम्हाला बघायला मिळणार आहे आता 55पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला ऑल इन्क्लुझिव्ह असेल, न्यू लॉन्च आहे, त्याचा बेनिफिट तुम्हाला चांगला घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 3 BHK आहे जो असणार आहे 945चा. याचं टोटल इन्क्लुडिंग पॅकेज असणार आहे 75चं. हा पण तुम्ही जो आता बघितला बटरफ्लायचा सिस्टम सेम ॲज इट असणार आहे, 2 बाल्कनी सोबत असणार आहे तुम्हाला. टोटल 21 फ्लोअर आणि एका फ्लोअरला फक्त 8 फ्लॅट, त्यामध्ये 4 2 BHK आणि 4 3 BHK असणार आहे. तर असा प्रीमियम प्रोजेक्ट चरोलीमध्ये येतोय. अपग्रेड व्हायचा असेल तर चरोलीमध्ये या. बेस्ट अपडेशन आलेलं आहे प्रत्येक डेव्हलपरकडे, प्रत्येक प्रोजेक्टकडे. भरपूर सारे व्हेरियंट्स पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत ह्या लोकेशनला. याचं पोझिशन तुम्हाला मिळणार आहे डिसेंबर 28, रेरा डेट आहे. ह्या पोझिशनपर्यंत तुम्हाला पोझिशन नक्की मिळणार आहे. प्रोजेक्ट कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येतो तुमच्यासाठी. थँक्यू सो मच.